Hello students, my name is Shinde UM. I am working as a junior college teacher in Rayat Shikshan Samstha's Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara. Today, under this ROSE project of 11th standard managed by Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara, we are going to study very simple topic, basic analytical techniques. Weightage of this topic is for compulsory 2 marks and with option 3 marks. Then we are going to study introduction of this topic. Our students, we know that chemical substances, whether they are obtained from natural source or synthesized in laboratory, it is always obtained in crude and impure form. पहा, तुम्हाला माहिती आहे मुलांनो की आपण समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवतो NaCl किंवा उसाच्या याच्यापासून शुगर केन पासून आपण साखर मिळवतो. ओके, पण ही मिळवत असताना म्हणजे कारखान्यामध्ये ती तयार होत असेल किंवा समुद्राच्या पाण्यापासून आपण मीठ तयार करत असू तर ते नेहमी आपल्याला सुरुवातीला जे मिळतं ते क्रूड फॉर्म मध्ये मिळतं की ज्याला इम्प्युअर फॉर्म म्हणतात. हा इम्प्युअर फॉर्म म्हणजे काय असतो तर मेन कंपाऊंड NaCl याच्या बरोबर काही प्रमाणात काही दुसरे कंपाऊंड्स त्याबरोबर तयार होतात त्याच्या जोडीला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेलं मीठ पाहिलं तर त्या मिठाबरोबर वाळूचे छोटे छोटे कण किंवा माती त्याबरोबर आलेली असते. ओके, so before investigating their composition and properties, it is essential to obtain them in the pure form. जे आपण तसाच तो impure compound आपण त्याच्या composition किंवा properties स्टडी करण्यासाठी वापरू शकत नाही. मग आता काय करायचं आहे त्यासाठी तर आपल्याला तो पहिल्यांदा प्युअर करावा लागेल. सो बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन इट मस्ट बी ऑब्टेन इन प्युअर फॉर्म. So methods of purification and separation of compounds depends on the difference in their physical properties. Okay, म्हणजे काय तर तो पदार्थ सॉलिड आहे की लिक्विड आहे, तसेच त्यामध्ये मिक्स झालेला जो दुसरा कंपाऊंड असेल, दुसरा पदार्थ असेल की ज्याला आपण इम्प्युरिटी म्हणणार आहोत, तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत म्हणजे त्याची स्टेट, कलर, ओडर, ओके, सोल्युबिलिटी, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो यामध्ये विचार करावा लागतो. ओके, सो our next point is purification of solids. Now solid substance, it may contain two types of impurities. First type is impurity which is soluble in same solvent as the main substance. म्हणजे जो मेन सबस्टन्स आहे फॉर एक्झाम्पल NaCl आहे आणि त्या NaCl मध्ये NaCl कशामध्ये डिझॉल्व्ह होतं तर आपल्याला माहिती आहे की ते वॉटर मध्ये इझिली सोल्युबल आहे. मग त्यामध्ये असणारी इम्प्युरिटी जर वॉटर मध्ये सोल्युबल असेल तर तो प्रकार कोणता येणार आहे इम्प्युरिटी सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज द मेन सबस्टन्स. आणि सेकंड टाइप येणार आहे इम्प्युरिटी विच इज नॉट सोल्युबल इन सेम सॉल्वंट ॲज द सबस्टन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सेम एक्झाम्पल घेतलं NaCl की जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. ओके, ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्यामध्ये अशी इम्प्युरिटी आहे फॉर एक्झाम्पल क्लेचे पार्टिकल्स आहेत, मातीचे कण आहेत किंवा वाळूचे कण आहेत की जे त्या पाण्यामध्ये काय होत नाहीत, सोल्युबल होत नाहीत. हा झाला दुसरा प्रकार. आता आपण पुढे पाहणार आहोत की सेपरेशन ऑफ इम्प्युरिटी नॉट सोल्युबल इन सेम सॉल्वंट प्रोसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण NaCl प्लस जर का सँड किंवा क्ले त्यामध्ये मिक्स झाली असेल तर आपण कशा पद्धतीने त्याचं सेपरेशन करू शकतो आणि प्युरिफिकेशन करू शकतो तर यासाठीची मेथड जी आहे ती आहे सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस. तर या सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये मुलांना तुम्हाला इथं डायग्राम दिली आहे सेपरेशन ऑफ सँड फ्रॉम मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. ओके, जर आपल्याला सँड आणि वॉटरचं मिक्सचर दिलं असेल तर आपण त्यामधून सँड कशा पद्धतीने सेपरेट करू शकतो तर यासाठी आपल्याला काय ॲपॅरेटस कोणती वापरायची आहेत
तर आपल्याला दिलेलं वॉटर जे काय असेल, मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड. त्यानंतर मग आपण पुढे त्यासाठी फनेल, ग्लास फनेलचा वापर करणार आहोत, की ज्या ग्लास फनेलमध्ये सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर इज फोल्डेड टू फॉर्म ए कोन अँड फिटेड इन दी फनेल. ओके, आपण काय करणार आहे, साधा फिल्टर पेपरचा कोन तयार करणार आहोत आणि त्या फनेल मध्ये काय करणार आहोत, बरोबर तो तिथे बसवणार आहोत. आणि मग फनेल हे स्टँडला फिट केलं जातं किंवा बीकर वरती ते ठेवलं जाईल. आणि मग हा जो पेपर आहे तो थोडासा मॉइस्ट करून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती आपण जे मिक्सचर घेतलेलं आहे ते वॉटर आणि सँडचं काय करणार आहोत, ओतणार. पहा बरं कशा पद्धतीने मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड इज टेकन इन ए बीकर, देन इट इज poured ओव्हर फिल्टर पेपर विच इज फिटेड इन फनेल. ओके, ऑन फिल्ट्रेशन काय होणार आहे इथे, तर इनसोल्युबल जे असतील पार्टिकल्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल सँड असेल, क्ले असेल, ती काय होईल, इट रिमेन्स ऑन फिल्टर पेपर इन द फॉर्म ऑफ रेसिड्यू. याला आपण काय म्हणणार आहोत, रेसिड्यू म्हणणार आहोत. पहा, म्हणजे इथं फनेल मध्ये जे काही राहणार आहे, फनेल मध्ये राहणारे त्याला रेसिड्यू म्हणणार आहोत. आणि फनेल मधून फिल्टर पेपर मधून जे पास होणारे त्याला आपण काय म्हणणार आहोत, फिल्ट्रेट म्हणणार आहोत. ओके, आता याची आणखी काही उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे की घरामध्ये आपण जो चहा करतो, दिस प्रोसेस इज सिमिलर टू सेपरेटिंग टी लिव्स फ्रॉम एक्स्ट्रॅक्ट ऑफ टी, की ज्याला डिकॉक्शन असं म्हटलं जातं. आपण चहा पावडर चहामधली साध्या गाळणीने काय करतो, ती सेपरेट करतो. ओके, सो याच्या पद्धतीनं सेम प्रोसेस तिथे पण आपण करतो. सो दिस इज सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस. So insoluble part containing on filter paper is called residue and liquid collected in the beaker is called filtrate. Okay, so this is simple filtration process. Then next filtration process is filtration under suction. Okay, filtration under suction. आता इथे सक्शन याचा अर्थच आहे की तिथे आपण व्हॅक्यूम क्रिएट करणार आहोत, सक करून घेणार आहोत त्यामधली एअर. ओके, सो व्हेन filtration is carried out using a vacuum pump, it is called filtration under suction. Now this filtration is faster than and more efficient technique than simple filtration. आता जे आपण जस्ट शिकलो सिंपल फिल्ट्रेशन, त्यामध्ये सिंपल फिल्टर पेपर आपण वापरतोय, तर त्या टेक्निक पेक्षा हे टेक्निक कसं आहे, फास्टर आहे आणि मोर इफिशियंट टेक्निक आहे. ओके, आता इथं तुम्हाला सेटअप फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन हा फिगर मध्ये दाखवला आहे. पहा, तर यामध्ये त्याच्यामध्ये जो फ्लास्क वापरलेला आहे इथे, तर हा फ्लास्क याला म्हटलेलं आहे बकनर फ्लास्क. ओके, आणि हा बकनर फ्लास्क कसा असतो, तर इट इज ए थिक वॉल्ड कोनिकल फ्लास्क. साधा कोनिकल फ्लास्क आहे तो, फक्त कसा आहे तो थिक वॉल्ड कोनिकल फ्लास्क आहे, विच इज कॉल्ड बकनर फ्लास्क. अँड दिस बकनर फ्लास्क हॅज अ साइड आर्म. पाहता इथे याला साइड आर्म आहे, त्या बाजूला इथे साइड आर्म आहे. अँड दिस साइड आर्म इज कनेक्टेड टू विथ हेल्प ऑफ रबर ट्यूबिंग टू ए सेफ्टी बॉटल. इथं पुढे याला सेफ्टी बॉटलला हे कनेक्ट केलेलं असतो साइड आर्म. आता याचा पर्पज काय आहे, तर टू क्रिएट व्हॅक्यूम और सक्शन. ओके, या पद्धतीनं पुढं इथे सेफ्टी बॉटल आहे, सेफ्टी बॉटलला तो कनेक्ट केलेला असतो. आणि मग त्याचा पर्पज काय आहे, तर टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्ट्रेट इनटू सक्शन पंप. ज्या सक्शन पंपच्या आधारे आपण इथं सक्शन व्हॅक्यूम करणार आहोत, सक्शन यातली एअर आपण सक करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये ह्याच्यामधलं फिल्ट्रेट जाऊ नये, हा पर्पज याचा आहे. आता इथे वरती जे फनेल आहे, मागे जे आपण फनेल वापरले ते साधा ग्लास फनेल वापरले साध्या फिल्ट्रेशन मध्ये, तर इथं जे फनेल आपण वापरणार आहोत इट इज कॉल्ड बकनर फनेल. काय म्हटलं याला, बकनर फनेल. पहा, आता हे बकनर फनेल इट हॅज पोरस सर्क्युलर बॉटम. इथं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय की याला काय आहे, पोरस सर्क्युलर बॉटम आहे इथे. आणि मग या पोरस सर्क्युलर बॉटम मध्ये सर्क्युलर फिल्टर पेपर ऑफ करेक्ट साइज इज प्लेस्ड.
ऑन सर्क्युलर पोरस बॉटम ऑफ द बकनर फनेल. काय केलं जातं तर इथे फिल्टर पेपर करेक्ट साईजचा या इथे प्लेस केला जातो बकनर फनेलच्या इथे पोरस पार्ट वरती, पोरस सर्क्युलर बॉटम वरती. बकनर फनेल अँड दी फनेल इज प्लेस्ड ऑन फ्लास्क. बकनर फनेल हे आपण कुठे ठेवणार आहोत तर बकनर फ्लास्क वरती इथे त्याची अरेंजमेंट आहे. आता इथे जसं आपण आधीच्या प्रोसेसमध्ये फिल्टर पेपर थोडासा मॉइस्ट करून घेतो, सिमिलरली आपण इथे पण थोडासा तो मॉइस्ट करून घेणार आहोत. जो इथं आपण प्लेस करणार आहोत फिल्टर पेपर तो थोडा मॉइस्ट करायचा आहे आणि सक्शन क्रिएट करायचं आहे. सक्शन कशा पद्धतीने क्रिएट करायचंय तर त्यासाठी इकडे व्हॅक्यूम पंप वापरला जाणार आहे. सो सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग पंप अँड फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट. इकडे सक्शन पंप स्टार्ट केला की आपल्या ज्या बकनर फनेलमध्ये आपण जे काही मिक्सचर घेतलेलं आहे इनसोल्युबल इम्प्युरिटी प्लस त्यामध्ये सोल्युशन आहे त्या सबस्टन्सचं, तर त्याच्यामधलं काय होईल ते फिल्ट्रेट पास होईल बकनर फनेल मधून आणि जो रेसिड्यू असेल किंवा जो इनसोल्युबल पार्ट असेल तो इथं कुठं राहील तर बकनर फनेल मध्ये राहील. ओके, आणि फिल्ट्रेट हे आपल्याला कुठे मिळेल फ्लास्क मध्ये मिळेल. सो दिस इज अबाउट फिल्ट्रेशन अंडर सक्शन. पुन्हा एकदा सिंपल फिल्ट्रेशन यापेक्षा हे कसं आहे मोर इफिशियंट आहे आणि फास्ट आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपल्याला फिल्ट्रेशन जेव्हा करायचं असतं त्यावेळी फिल्ट्रेशन अंडर सक्शन ही मेथड, दिस मेथड इज युज्ड इन इंडस्ट्री. ओके, त्यानंतर मग आपण मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स हा पॉइंट पाहणार आहोत. मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स फर्स्ट. तर यामध्ये फर्स्ट मेथड जी आहे ती आहे क्रिस्टलायझेशन प्रोसेस. पाहता क्रिस्टलायझेशन प्रोसेस मीनिंग काय आहे क्रिस्टलायझेशनचा? प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग सॉलिड in a pure and crystalline form from its solution is known as crystallization. Process of obtaining solid in pure form. जेव्हा आपण क्रिस्टलायझेशन प्रोसेस करणार आहोत तेव्हा आपल्याला सॉलिड प्युअर फॉर्म मध्ये आणि त्याच्या डेफिनाइट क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये मिळणार आहे. इट इज कॉल्ड क्रिस्टलायझेशन. नाउ दिस प्रोसेस इज डन इन 4 स्टेप्स. ओके, दिस प्रोसेस इज डन इन 4 स्टेप्स. त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे? The impure compound is dissolved in a solvent in which it is sparingly soluble at room temperature but appreciably soluble at higher temperature. Impure compound is dissolved in solvent which is sparingly soluble at room temperature. पहा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शुगरचं उदाहरण लक्षात घेऊया. जर शुगर आपण पाण्यामध्ये सोल्युबल आहे, कम्प्लिटली सोल्युबल आहे, पण तेच पाणी आपण कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर तुम्ही एक्सपेरिमेंट करून पहा की फ्रीज मधलं पाणी जर का आपण वापरलं सेम क्वांटिटी वॉटर सेम क्वांटिटी शुगरची तर कोल्ड वॉटर मध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही इझिली. मात्र हॉट वॉटर मध्ये तेवढीच शुगर त्याच क्वांटिटी मध्ये इझिली डिझॉल्व्ह होते. म्हणजे अशा पद्धतीचं आपण काय करणार आहोत सॉल्व्हंट वापरणार आहोत सोल्युशन तयार करण्यासाठी. पुढे काय करायचं आहे? दिस सोल्युशन इज कॉन्सन्ट्रेटेड. यासाठी मग काही वेळेला हिटिंग करावं लागेल किंवा मॅक्झिमम अमाऊंट आपण मिनिमम अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार आहोत. ओके, देन सॅच्युरेटेड सोल्युशन इज फिल्टर्ड इन हॉट कंडिशन. म्हणजे आपण हॉट सॉल्व्हंट वापरणार आहोत मॅक्झिमम अमाऊंट डिझॉल्व्ह होण्यासाठी. सो दॅट सॅच्युरेटेड सोल्युशन इज देन फिल्टर्ड इन हॉट कंडिशन, ज्याला हॉट फिल्ट्रेशन म्हणतात. आणि मग पुढे काय करायचं आहे तर कूलिंग करायचं आहे. पुढची जी स्टेप आहे ती कूलिंग आहे. फिल्ट्रेशन नंतर इनसोल्युबल इम्प्युरिटीज विल बी रिमूव्ड अँड देन फिल्ट्रेट इज स्लोली अलाउड टू कूल. आता कूल करायला ठेवलं की आपण काय होतं इथे तर जो सबस्टन्स आहे लार्ज क्वांटिटी मधला मेन सबस्टन्स जो आहे तो मेन सबस्टन्स हा सेपरेट व्हायला लागतो. सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस विथ लोअरिंग ऑफ टेम्परेचर and as a result filtrate becomes super saturated with respect to main dissolved solute. Cooling la ठेवलं की excess quantity of dissolved solute comes out of solution in the form of crystals. Okay, and dissolved impurities do not super saturate the solution as their quantity is small
and it remains in solution. ओके, आता याची एक्झाम्पल्स डिफरंट आहेत, अनेक आहेत. त्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे क्रिस्टलायझेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड इज स्पॅरिंगली सोल्युबल इन cold water, completely soluble in hot water. So benzoic acid can be purified by simple crystallization process. Okay, so crystallization process involves 4 steps. Again, preparation of saturated solution, then hot filtration, cooling of the filtrate, and then filtration. Okay, now here choice of solvent is given. आपण सॉल्व्हंट कोणता वापरणार आहोत यासाठी. तर सॉल्व्हंट तो कसा असला पाहिजे, तर पहिली कंडिशन, the compound to be crystallized should be least or sparingly soluble in the solvent at room temperature but highly soluble at high temperature. आताच आपण आधी सांगितलं हे. ओके, सेकंड कंडिशन अशी आहे की सॉल्व्हंट शुड नॉट रिएक्ट केमिकली विथ द कंपाऊंड टू बी प्युरिफाईड. जो आपण कंपाऊंड प्युरिफाय करणार आहोत त्याच्याशी सॉल्व्हंटची केमिकल रिएक्शन व्हायला नाही पाहिजे. ओके, जर तिथे केमिकल रिएक्शन झाली तर आपल्याला हवा तो फायनल, आपल्याला जो मेन सबस्टन्स हवाय तो मिळणार नाही. पुढची कंडिशन आहे चॉईस ऑफ सॉल्व्हंटची. सॉल्व्हंट शुड बी व्होलाटाइल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ड इझिली. व्होलाटाइल मीन्स हॅव्हिंग लो बॉइलिंग पॉइंट. सॉल्व्हंट मस्ट बी लो बॉइलिंग पॉइंट लिक्विड सो दॅट इट कॅन बी इव्हॅपोरेटेड इझिली, आणि मग आपल्याला त्याची क्रिस्टल्स आपल्याला सेपरेट करायला इझी जाईल. ओके, या पद्धतीनं चॉईस ऑफ सॉल्व्हंट साठीच्या कंडिशन्स आहेत. तर कॉमन सॉल्व्हंट आपण कोणते वापरणार आहोत, तर त्यामध्ये कॉमन सॉल्व्हंट मध्ये वॉटर आहे, इथिल अल्कोहोल आहे, मिथिल अल्कोहोल, ऍसिटोन, इथर. ओके, आता इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे पहा. क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. इम्प्युअर सॅम्पल तुम्हाला याचा कॉमन सॉल्ट म्हणजे NaCl चा दिला असेल तर आपण प्युरिफिकेशन त्याचं कशा पद्धतीने करू शकू, तर या तुम्हाला या पद्धतीने इथे सेटअप दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, सोल्युबल सॉलिड इन सोल्युशन, म्हणजे आपण जे काही क्रूड इम्प्युअर आपल्याला कॉमन सॉल्ट दिला असेल तो वॉटरमध्ये वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह करणार आहोत आणि ते हॉट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहोत. हॉट वॉटरमध्ये का करणार आहोत, बिकॉज एनी सॉलिड सबस्टन्स इज मोर सोल्युबल at higher temperature, so we can get concentrated solution. हे झालं प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन, सॉरी सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यानंतर पुढची स्टेप आपली काय आहे, हॉट फिल्ट्रेशन. पहा इथं फिगर मध्ये नेक्स्ट स्टेप दाखवलेले हॉट फिल्ट्रेशन. साध्या फिल्टर पेपर फनेल वापरून आपण फिल्टर करणार आहोत. सो त्यामध्ये फिल्ट्रेट जे मिळेल खाली, इनसॉल्युबल इम्प्युरिटीज विल रिमेन ऑन फनेल. Okay, filter paper, and soluble compound, main substance, will be dissolved in, or it will be present in filtrate. Then next step is cooling of the filtrate. पुढे इथं तुम्हाला इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये कूल करायला ठेवलेलं दाखवलेलं आहे. क्रिस्टल्स इथे तयार होतील आपले. जसं आपण कूलिंगला ठेवू तसं तिथं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं आणि क्रिस्टल्स त्याचे काय होतात, सेपरेट व्हायला लागतात आणि पुढे फिल्टर करायचं आहे, फिल्ट्रेशन प्रोसेस. सो दिस इज अबाउट क्रिस्टलायझेशन, सिंपल मेथड फॉर प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड सबस्टन्स विच इन्व्हॉल्व्स 4 steps. Okay, then next is fractional crystallization method. For this fractional crystallization method, it is used when mixture of 2 or more solid substances is given. So see, the process of separating the components of a mixture of 2 or more solids having different solubilities in the same solvent at the same temperature by stepwise crystallization is known as fractional crystallization. पाहता डिफरन्स काय आहे क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मध्ये. तर क्रिस्टलायझेशन मध्ये आपण एकच सबस्टन्स, मेन सबस्टन्स एकच असेल, त्यामध्ये वन मेन सबस्टन्स आहे इम्प्युरिटी. तर इथे मात्र आपण काय सेपरेट करणार आहोत, तर मिक्सचर ऑफ 2 or more than 2 solids. म्हणजे इथं आपण समजा एक कंपाऊंड 60% आहे आणि दुसरा 40% आहे, तर त्या 40% ला आपण इम्प्युरिटी नाही म्हणणार आहोत. इम्प्युरिटी ही कशी प्रेझेंट असते, अतिशय स्मॉल अमाऊंट मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असते. सो मिक्सचर जर तुम्हाला दिलं असेल
मिक्सचर दिलं असेल 50-50% असेल, 60-40 असेल, 70-30 असेल, तर आपल्याला सेपरेशनसाठी कोणती मेथड वापरायची आहे? फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. ओके, बट हिअर कंडिशन इज these solid substances should have different solubilities in the same solvent at the same temperature. This is important condition. Solid substances should have different solubilities. आता याचा अर्थ काय? तर समजा दोन कंपाऊंड्स तुम्हाला दिलेले आहेत, दोन सॉलिड्स आहेत ए आणि बी. ओके, तुम्ही दोन टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml वॉटर घेतलं. एका टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml वॉटर, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml वॉटर घेतलं. टेम्परेचर त्याचं फिक्स, मी फॉर एक्झाम्पल 40 डिग्री सेल्सिअसचं वॉटर घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही ए कंपाऊंड डिझॉल्व्ह करायला सुरुवात केली. तर तो समजा मॅक्झिमम तुमचा किती डिझॉल्व्ह होतोय? सपोज तो 1.2 ग्रॅम पर्यंत मॅक्झिमम डिझॉल्व्ह होतोय 10 ml मध्ये. ओके, ए कंपाऊंड किती होतंय? मॅक्झिमम 1.2 होतोय. तर बी कंपाऊंड जो आहे तो तेवढ्याच क्वांटिटीच्या वॉटरमध्ये सेम टेम्परेचरला कमी किंवा जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे हा 1.2 होत असेल तर त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 0.8, 0.7 ग्रॅम. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत? डिफरंट सोल्युबिलिटीज इन दी सेम सॉल्व्हंट ऍट सेम टेम्परेचर. ओके, आता इथे आपण काय करणार आहोत? तर सेम क्रिस्टलायझेशन प्रोसेसेस करणार आहोत, फक्त स्टेप वाइज क्रिस्टलायझेशन. त्याला आपण म्हणणार आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. ओके, नाउ प्रिन्सिपल बिहाइंड दिस मेथड इज substance which is least soluble crystallizes out first and the most soluble substance crystallizes out last. ओके, आता पहा काय प्रिन्सिपल आहे याचं. तर क्रिस्टलायझेशन प्रोसेस मध्ये सुरुवातीला कोणत्या सॉलिडचे, कोणत्या कंपाऊंडचे क्रिस्टल्स तयार होतील ज्याची सोल्युबिलिटी कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जे सांगितलं, सपोज एक कंपाऊंड तुमचा 1.2 ग्रॅम डिझॉल्व्ह होतोय आणि दुसरा 0.7 होतोय. तर ज्याची सोल्युबिलिटी कमी कोणाची? मग तर दुसऱ्याची, बी मोर लेस सोल्युबल आहे, 0.7 ग्रॅमच डिझॉल्व्ह होत आहे. सो त्याचं क्रिस्टलायझेशन पहिल्यांदा होईल आणि जो मोर सोल्युबल आहे त्याचं शेवटी होईल. हे या मेथडचं काही प्रिन्सिपल आहे. फॉर एक्झाम्पल, सेपरेशन ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज फ्रॉम इट्स मिक्सचर. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज बोथ आर दी शुगर्स. ओके, बोथ आर सोल्युबल इन इथिल अल्कोहोल. सॉल्व्हंट वापरायचा आहे तो कोणता वापरायचा आहे? इथे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरायचा आहे, इथिल अल्कोहोल. टेम्परेचर बिलो 323 केल्विन. आता याच्यामधला मोर सोल्युबल कोणता आहे? तर फ्रुक्टोज मोर सोल्युबल आहे, ग्लुकोज लेस सोल्युबल आहे. इन इथिल अल्कोहोल ग्लुकोज इज लेस सोल्युबल while fructose is more soluble. So glucose crystallizes out first, fructose crystallizes last. फर्स्ट स्टेप मध्ये ग्लुकोजचं क्रिस्टलायझेशन होईल, सेकंड स्टेप मध्ये फ्रुक्टोजचं क्रिस्टलायझेशन होईल. आपण प्रोसेस काय करणार आहोत? तर सिंपल प्रोसेस करणार आहोत, क्रिस्टलायझेशनच. सो गिवन मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज विल बी डिझॉल्व्ड इन 90% इथिल अल्कोहोल ऍट टेम्परेचर 323 केल्विन. हॉट इथिल अल्कोहोल मध्ये आपण ते डिझॉल्व्ह करणार आहोत. देन इट इज फिल्टर टू रिमूव्ह इनसॉल्युबल इम्प्युरिटीज and then filtrate is allowed to cool. Now on cooling, as glucose is less soluble in ethyl alcohol, crystals of glucose are formed. Now these crystals, they are filtered. Okay, they are filtered by using filter paper, glass funnel and filter paper. So crystals of glucose are separated from mixture. Then fructose remains dissolved. So it is present in solution which is called, after filtration, that solution is called mother liquor. Mother liquor contains fructose, and from that mother liquor again crystals of fructose are obtained by same method. Okay, crystallization process. So this is about fractional crystallization.